यवतमाळच्या सामाजिक वनीकरणातील अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून कंत्राटी वनमजूर रमाकांत शुक्ला यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप आहे। आत्महत्येपूर्वी त्यांनी 11 पानांचे सुसाईड नोट लिहून 4 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले। दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात मृतदेह ठेवून आंदोलन केले। प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह तेथून हलवण्यात आला। मध्ये काम करतो म्हणलं, रोजगार योजनेअंतर्गत काम केलं साहेब म्हटलं आम्ही हिमगडमध्ये। पण आज आमची अशी परिस्थिती झाली, आमच्यापैकी काही लोक परमनंट केले, काही लोक अधिकही त्या काळापासून आम्ही या वनक्षेत्रामध्ये काम करत अधिकारी असं परमनंट नाही आहे। शासनानं म्हणतात की खूप वेळ तुमचा GR काढला, 8 वेळ 8-10 वेळ GR काढला साहेब, आजवरही आम्हाला परमनंट नाही केलं साहेब। एक एक करून असे लोक मरत आहे साहेब आमचे। या सांगलीमध्ये जाळून मेला, आता हे पहा रमाकांत शुक्ला, हे पहा तुम्ही घर पिऊन मेला साहेब आमच्यावर हे अन्याय व्हावा लागला। आज रोपवनाची कामं, रोपवन सुरक्षण मजूर म्हणून कामं करत आहोत साहेब आम्ही। आज 1989 पासून 94 पासून आज ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत त्या तारखेपर्यंत आज आमची माहिती पोहोचलीच नाही आधी काही। आज माहिती पोहोचवतो, उद्या माहिती पोहोचवतो, म्हणजे असं आम्हाला वारंवारच्या पेपरद्वारे कळते। पुन्हा आमची जे आहे शासनामार्फत हे GR निघालेले, त्या GR दाखवतात, मग आम्ही काही दिवस थोडं शांत राहतो की बाबा आमचं काहीतरी होते बा आमचं। आज आमचे मुलं बाळ म्हणलं साहेब इमानीद्वारे लहान, आज सांगायचं म्हणजे शाळेपासून वंचित जातं, आणि खरोखर त्यांच्या अपेक्षा आम्ही आज पूर्ण केल्या नाही साहेब। हे जंगलाचं संरक्षण केलं, जंगलाचे रोपवनाचे संरक्षण करून खरोखर इमानीद्वारे आम्ही सर्वांना जे लागते त्या पद्धतीनं आम्ही बाबा जंगलाचे संरक्षण कामं केले। म्हणा साहेब आम्हाला इतके दिवस काम केलं, आता माझं वय 54 वर्ष वय आहे साहेब। या वयापर्यंत परमनंट मी आता पुढे करू काय? आणि शासनानं 8-10 GR काढले साहेब, यांनी आम्हाला परमनंट करायला पाहिजे साहेब।